या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे। या संख्येत 6 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? या 4 पर्यायापैकी एक अंक त्या स्टारच्या जागी असणार आहे। आता 6 ने निशेष भाग जातो म्हणजेच 6 ची कसोटी काय आहे हे या ठिकाणी आपल्याला माहिती असायला हवे। तर 6 ची कसोटी काय सांगते की ज्या संख्येस 2 व 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येस 6 नेही भाग जातो। म्हणजेच या ठिकाणी 2 आणि 3 ची कसोटी लागू पडते, तेव्हाच ती 6 ची कसोटी योग्य ठरते। तर बघू आपण आता 2 व 3 ने भाग जायला पाहिजे। मग 2 ची कसोटी काय सांगते अगोदर की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या ठिकाणी 2 ची कसोटी लागू होते। मग या ठिकाणी एकक स्थानी 8 आहे म्हणजे इथे 2 ची कसोटी लागू होते। आता 3 ची पाहू। 3 ची कसोटी काय सांगते की दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज म्हणजेच त्या ठिकाणी 3 ची कसोटी लागू होते। तर आता दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून घेऊ आपण। संख्या काय दिलेली आहे 53 स्टार 8। मग स्टारच्या जागी आपल्याला संख्या भरायची। तर आता 3 ची कसोटी 5 आणि 3 8, 8 आणि 8 16। आता 16 मध्ये ह्या 4 पर्यायापैकी बघू ॲड करून आपण। 16 आणि 3 19, 16 आणि 3 पहिला पर्याय 19, नंतर दुसरा पर्याय 16 प्लस 4 म्हणजे 20, नंतर तिसरा पर्याय 16 प्लस 2 म्हणजे 18 आणि 16 प्लस 1 म्हणजे 17। तर 3 ची कसोटी लागू होण्यासाठी 16 या संख्येतील अंकांची बेरीज केली, 2 ठेवला आपण। तिसऱ्या पर्यायातील सी नंबरचा पर्याय आपण 2 ठेवून पाहिलं तर 5 प्लस 3 8, 8 प्लस 2 10, 10 प्लस 8 18 म्हणजे 18 येतं। तर 3 ने 18 ला भाग जातो म्हणजेच या ठिकाणी स्टारच्या ठिकाणी आपल्याला 2 हा अंक घ्यावा लागेल, तेव्हाच त्या संख्येत 6 ने निशेष भाग जातो। तर ठीक 6 ने पण जातो, 6 त्रिक 18 म्हणजेच आपला सी नंबरचा पर्याय बरोबर आहे। असे छान छान ट्रिक सहित व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या लाईक अँड सबस्क्राईब करा।